बिझनेस करण्यासाठी सर्वप्रथम आपली अवकात बघायची. कारण की कोणी ना आपल्या बापाच्या पैशावरती उड्या मारून बिझनेस करतात आणि फ्लॉप होतात आणि ऑफिस बंद होऊन पैसेही खर्च होतात, वेस्ट टाईम पण जातो. त्यापेक्षा ना आपलं बिझनेस करायचा ना, उद्योग करायचा ना, आपली पहिली अवकात बघायची. कारण की आता सध्या म्हणजे एवढं आपलं इंटरनेटचं जमाना निघाला आहे ना, की नाबार्डसारखी संस्था आहे, मिटकॉनसारखी संस्था आहे, ॲग्रोनसारखा पेपर आहे, तर आणि गुगलसारखा मित्र आहे आपला. आपण याच्यावरती सर्च करून आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी हव्यात का, फिक्स कॉस्ट म्हणजे काय, व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे काय, आणि आपला स्ट्रगल कसा करायचा, आपले पर्सनल व्हॅल्यू कशी पाहिजेत, बिझनेससाठी आपल्याला लिडरशिप कोणती पाहिजे, इंटर्नशिप कोणती करावी लागते, हे सगळं गुगलवरती येतं. परंतु आत्ताच्या जमान्यामध्ये तरुण मुलं गुगल उघडलं तर गुगलवरती वेगळंच काहीतरी सर्च करतात. म्हणून तुम्ही ज्येष्ठांना म्हणजे आपल्या वयस्कर जे आपले आजोबा पणजोबा आहेत त्यांना विचारून बघा. पहिला आपला उद्योग करायचा होता ना, त्यावेळेस काही गोष्ट सर्च करायची म्हटलं त्यावेळेस नेटचा जमाना नव्हता, त्यामुळे 15-15 दिवस जायची ते नॉलेज घ्यायला. परंतु आता तसं नाही आहे, तुम्हाला मिनिटामध्ये लगेच गुगलवरती ते नॉलेज भेटते. म्हणून बिझनेस करण्यासाठी पहिल्यासारखं तर स्ट्रगल काहीच करावं लागत नाही. आणि मेन बिझनेस करण्यासाठी पहिलं स्वतःच्या मेंदूला उद्योजक बनवा. तुम्ही जेव्हा स्वतःच्या मेंदूला उद्योजक बनवताना तेव्हाच तुम्ही स्वतः उद्योजक बनू शकता. म्हणून स्वतःला उद्योजक बनवण्यासाठी एक दिवसात तुम्ही कधीच मोठे बिझनेसमॅन होणार नाहीत. हा मोठा टास्क आहे. काय आता टास्क कोणता आहे आपला, की मला मोठे बिझनेसमॅन व्हायचंच आहे आणि माझ्या मेंदूला प्रथम मी मोठा बिझनेसमॅन करणार आणि मी स्वतः बिझनेसमॅन होणार. हा माझा टास्क मी पूर्ण करणार म्हणजे करणार. मग हे जर तुम्ही सगळे असं पाळले व्यवस्थित नियम, तर तुम्ही का नाही बिझनेसमॅन होऊ शकता. कारण गुगलवरती सर्च करून बघा, तुम्हाला सगळं MBAचं सगळं तुम्हाला काय लागतं बिझनेससाठी सगळं काय डिटेल माहिती मिळते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. धन्यवाद.